मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज उठलो, फ्रेश झालो आणि आज आहे गाईज मंगळवार. एवढी झोप लागत होती गाईज, त्याची पण इच्छा होत नव्हती, पण काय करावं लागते गाईज, ऑफिसला जावं लागतं. सो गाईज ताईनं स्वयंपाक वगैरे पण केला आहे आणि म्हणजे सातारलेला भात आहे ना. कुटके चपाती कुठे मागायच्यात? चपात्या नाही थोडेसेच आहे चपात्या. गाईच नाश्ता करतो आता. बाय. हे गाईच पोचलो ऑफिसला. सो जातो आहे गाईत आता ऑफिसला. आय कार्ड काढतो. आय कार्ड पण दिसेना बाबा कुठे आय कार्ड. बराबर 10 वाजता आलो गाईस. 10ची शिफ्ट आहे तर आज का आय कार्ड दिसणार नाही असं वाटत आहे मला. दिसलं चला काही जातो मी अंदर. तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. चला जाऊया. ट्रेनिंग रूममध्ये आलो आहे आणि कालचा जो होता ना रामकृष्ण, तो तर आलाच नाही काहीच. आय डोंट नो, मॅडम कॉल लावायला गेली त्याला, तो कॉल पण नाही बसला. आता मी बसून आहे आणि एकटाच आहे काहीच. 2 जण होतो आम्ही, पण तो पण नाही आला. मॅडम म्हणते तो नाही येणार असं वाटत म्हणते. आता बघू काय होते. बुक वगैरे घेऊन आलो आहे, पेन वगैरे. सो थोडं लिहायला पाहिजेच. ते प्रोसेस असतात ना, थोडं मोठी प्रोसेस असतात. सो त्यामुळे जे पॉईंट्स आहेत ते नोट करावं लागतात. काहीच टी ब्रेक झाला आहे. मला एकट्याला झालं आहे टी ब्रेक. मॅडम बोलली 15 मिनटाचा टी ब्रेक घेऊन ये. चाय पित आहे गाईस. तो मुलगा नाही आला आहे गाईस, रामकृष्ण. त्याला कॉल पण करत आहो तरी पण तो रिस्पॉन्स नाही देत. काय माहिती तो येणार की नाही. मॅडमला पण कॉल लावले. आता HR ला सांगितलं आहे की तो मुलगा नाही आला म्हणून लँग्वेजचा. आणि बॅचमध्ये फक्त एकटा मी आहे. आता काय मॅडम मला शिकवणार का? आय डोंट नो, माहिती. रामकृष्ण अण्णा आला आहे. हाँ आला. क्या अन्ना, किधर था तू? हाँ लेट हो गया. हमको लगा कि तू नहीं आएगा. पेन है वह पेन पे बैठ गया तू. नहीं बोला, हमको लगा कि तू नहीं आएगा. नहीं. सो क्या था? अभी उठा. लेट हो गया था. अच्छा, नाश्ता हो गया. मैं बोला कहाँ गया तू. आला आहे काहीच रामकृष्ण भाऊ. आता काही नाही, थोडं मॅडम शिकवणार. तुम्हाला ब्रेकमध्ये भेटतो. मेरा टी ब्रेक हो गया, अभी किया. तेरा वेट कर रहे थे हम. मैडम क्या बोला? कुछ नहीं बोला मैडम बोली की नहीं आएंगे. की बोला तो आएंगे बोला. ब्रेकमध्ये भेटतो गाईस. तो गाईस लंच ब्रेक झाला आहे आता आम्हाला. आम्ही जेवण करतो आहे आणि ताईनं आज दिली आहे छोलेची भाजी आणि अण्णानं घेतला आहे राईस. अण्णा जेवण करतो गाईस. बरं मॅडमने शिकवलं आहे. जेवण करतो गाईस. जेवण झाल्यानंतर भेटतो तुमच्याशी बोलतो. हे बघा गाईस, कार्तिक पण आला आहे. कार्तिकची पण शिफ्ट आहे. त्याच्यासाठी थोडं जेवण ठेवलं आहे मी. तुझी भाजी, अजून चपाती, कचोरी. घे जेव लवकर. यार आपले ब्लॉग बंद झाले. नाही कर रे काम कर. नव्वद कॉल जाऊ दे, एवढं लोड नको घेऊ. काम कर. चला काही आम्ही आता ब्रेकमध्ये. झाला आमचा ब्रेकमध्ये ब्रेक झाला आहे आणि ब्रेकमध्ये कार्तिक आला आहे. काय हॅपी इन कस्टमर ऑफ हे काय बोललं होतं ते. चला काही ब्रेक झाला आहे, नंतर भेटतो. ट्रेनिंग रूममध्ये आलो आहे. आता काही नाही, थोडंसं वाचत आहे गाईज. आम्ही मॅडमनं सांगितलं आहे वाचायला थोडं. हां ना, बरोबर ना. आणि मॅडम गेली आहे जेवण करायला. सो वाचून घेतो गाईज. आणि काय माहीत कधी सोडणार आता मॅडम. आणि आता वाजले आहे गाईज 2. लवकर झाला आमचा लंच ब्रेक. 1 वाजता झाला. 4:30 वाजता मॅडमने सोडला आहे. आणि रामकृष्ण अण्णाला थोडंसं बाहेर सोडतो. फार सोडणं आहे आपको. आणि मी तिथून डायरेक्ट आता जाणार आहे गाईज डॉमिनोजच्या कामाला. सो जाऊया. क्वालिटी पाहिजे असतं. बसून आहे.
काय माहीत गाईस कधी ऑर्डर पडणार, मी वेटच करते. दुपारी ऑर्डर नाही पडत, पण नाईटला जास्त असतं. जेव्हा पडणार तेव्हा जातो गाईस. त्याला आहे पहिला पार्सल, तो देऊन येतो गाईस. आणि मला जायचं आहे रोहन अभिलाषा, तो देऊन येतो गाईस. आलो अपार्टमेंटमध्ये. सो पिझ्झा देऊन देतो त्यांचं. या कोकच्या वजन गाईस बघा, बिल बघा कसं ओलं झालं आहे. देऊन येतो गाईस पहिलं ऑर्डर. 12व्या फ्लोअरवर जायचं. रोहन अभिलाषाचे गाईस माझ्याकडे 2 ऑर्डर आहे. पण काय झालं आहे, हे ऑर्डर दुसऱ्यांचं आहे आणि जे ऑर्डर त्यांना पाहिजे होतं ते आहे ना माझ्याकडे, ते आहे खाली. परत आता हे खाली घ्यायसाठी जावं लागेल मला. मित्र तो असं झालं आहे की अरे मला परत खाली जावं लागेल, खालून दुसरं ऑर्डर घ्यावं लागेल, परत 12व्या फ्लोअरवर यावं लागेल. अपनी डिलीवरी बॉय वाले की लाइफ कैसी है? हाँ बहुत बेकार है. काय मोहिनी भाऊ, नमस्ते सर. नमस्ते आदित्य सर. कसे आहेत तुम्ही? एकदम सुखात, तुमचे आशीर्वाद. ए बाबा आमचे आशीर्वाद झाला का. सर हे का तुमच्यावर. थँक्यू. गाईस कोणार्क अपार्टमेंटकडे आलो आहे मी. मला ए बिल्डिंगमध्ये जायचं आहे, फर्स्ट फ्लोअरवर. सो देऊन येतो गाईस त्यांचं पार्सल. पिझ्झा दुसरा पार्सल आहे गाईस माझा. पहिल्याच फ्लोअरवर जायचं आहे तर पायऱ्यानंच जायचं. एक सती नाही आहे. देऊन देतो गाईस. ऑर्डर इज कम्प्लीट गाईस. ऑर्डर दिला आहे. चला गाईस जाऊया स्टोअरवर. हे गाईस घरी आलो आणि येते येतं सगळ्यात गाईस बिर्याणी घेतली आणि ताईनं पण बिर्याणी खाल्ली. आता मी खाते बिर्याणी, मला थोडा वेळ झाला आहे. आता मी गाईस बिर्याणी खातो आणि झोपतो गाईस. झोपायच्या अगोदर सगळ्यात पहिले मला काम करायचं आहे गाईस. मी लॅपटॉप काढलाय, थोडंसं मला डाटाचं काम आहे आणि फोनमध्ये स्टोरेज पण जास्त झालं आहे. सो त्यामुळे जेवतो गाईस मी. आणि आजचा ब्लॉग खूप लवकर मी एंड करतोय गाईस, सो त्यासाठी सॉरी. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. मला खूप महत्त्वाचं काम आहे गाईस, मेन म्हणजे डाटाचं काम. माझ्या फोनमध्ये स्टोरेज जास्त झालं आहे, सो ते कमी करायचं आहे. आता काय करायचं गाईस, 128 GB आहे. 128 GB लवकर भरत आहे मला. फक्त तुमच्या आशीर्वादानं गाईस, कालचा तुम्ही जो ब्लॉग बघितला की 17 Pro Max घ्यायचा आहे, तुमच्या आशीर्वादानं लवकरात लवकर येणार घ्यायचं. आता ह्या वर्षी येणार की नाही माहीत नाही, बट लवकरात लवकर ते येणार आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.